let's start. We are going to see about activity 1. Activity 1. Question number 2A. यामधील ऍक्टिव्हिटी 1 चाच अभ्यास आपण बघणार. What we are going to learn here? We are going to learn the nature of questions. Nature of questions of the activity 1. Activity 1 मध्ये nature of questions काय असतात, म्हणजे काय कसं स्वरूप असतं प्रश्नांचं. नेचर ऑफ क्वेश्चन्स. टू मार्क्स, 2 मार्कासाठी असणारी ही ऍक्टिव्हिटी आहे. किती मार्कासाठी? 2. आपल्याला एकूण 3 पॅसेज पडतात. किती? 3. एक पॅसेज, पहिला पॅसेज आहे तो सीन आहे, दुसरा सीन आहे, तिसरा पॅसेज आहे तो अनसीन आहे. ऍक्टिव्हिटी 1 तिन्ही पॅसेज मध्ये आहे. मग कशा प्रकारचे प्रश्न असतात, मग कसे मार्क्स मिळतील? इफ यू नो द नेचर ऑफ क्वेश्चन्स you will get good marks. So you should know the nature of questions. But what type of questions are in activity 1? कोणकोणते प्रकारचे प्रश्न असतात याचाही थोडासा आपल्याला अभ्यास केला पाहिजे. साधारणपणे ट्रू ऑर फॉल्स लिहून ठेवा. हे सगळं ट्रू ऑर फॉल्स, ट्रू ऑर फॉल्स. Choose the correct alternatives. Choose the correct alternatives. Simple WH type questions. Simple WH type questions. Complete the following sentences. Complete the following. Who said to whom? Who said to whom? Join the sentences. Fill in the blanks. या प्रकारचे प्रश्न पडू शकतात. किती मार्कासाठी? 2 मार्कासाठी हे पडतात. लक्षात घ्या, 2 मार्कासाठी हे पडणारे प्रश्न. मग ट्रू अँड फॉल्स पडला तरी त्या पॅसेजमध्ये शोधावा लागणार. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. तुम्हाला पर्याय दिले असतील तो पर्याय तिथे योग्य निवडायचा. सिंपल क्वेश्चन्स असतात, WH टाईप क्वेश्चन्स, त्याचं उत्तर त्याच्यात तुम्हाला सापडेल. असे WH टाईप असतात. साधारणपणे व्हॉट इज युअर नेम, व्हॉट वॉज हिज फादर, हिज फादर वॉज मेडिकल प्रोफेशनल. अशा प्रकारचे WH टाईप सोपे सोपे असतात. कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस. वाक्य दिलं असेल रिकामी जागा, त्याच्यात ते वाक्य पॅसेजमधलं वाचायचं आणि कम्प्लीट करायचं. हू सेड टू. आता मला सांगा, मी 1.2 स्पेशल काइंड म्हणजे एन्काउंटर ऑफ स्पेशल काइंड हा टॉपिक आहे. 1.2 बरोबर ना. हा जर तुम्ही अभ्यासला नसला तरी त्या पॅसेजमध्ये तुम्हाला अशा प्रकारचे जर प्रश्न माहीत असतील की असं पडणार आहे, तर काय करायचं? पॅसेज पूर्णपणे बघण्याची, पुस्तक बघण्याची. न पुस्तक बघता सुद्धा त्या पॅसेजमधल्या प्रश्नांचं जर स्वरूप माहीत असेल तर ह्या प्रश्नाचं उत्तर पॅसेज तिथंच आहे. त्या पॅसेजमध्ये शोधून देऊ शकता तुम्ही. समजते का बघा? हू सेड टू, कोण कोणास म्हणाल. पॅसेज वाचलं की काय कोण कोणाला काय म्हणते, बरोबर आहे ना. जॉईन द सेंटेन्स त्याच्यासारखंच आहे. फिल इन द ब्लँक्स.
रिकामी जागा भरायची. मग अशा प्रकारची ऍक्टिव्हिटी 1 असणार आहे की ज्याला 2 मार्क असणार आहेत. मग याच्यात तुम्हाला ट्रू अँड फॉल्सला 2 वाक्य देतील किंवा 4 वाक्य देतील. अर्ध्या मार्काला 4 वाक्य देतात, उत्तर द्यायचं पूर्ण वाक्य पूर्ण करून अर्ध्या मार्काचं, किंवा 2च वाक्य देतील, 2 वाक्य देतील, 1 मार्क देत असं. म्हणजे या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही लक्षात घ्या. नेचर ऑफ द क्वेश्चन. आता बोर्डाचाच क्वेश्चन पेपर माझ्यासमोर आहे. काल म्हणजे 26 तारखेला झालेला बोर्डाचा पेपर. आता हा 26 तारखेच्या बोर्डाच्या पेपरला कोणता पॅसेज पडलाय तो बघा आणि ते उदाहरण म्हणून आपण घेऊया. ते लक्षात आलं का? अशा प्रकारचे प्रश्न कुठं असणार? ऍक्टिव्हिटी 1ला. म्हणजे सीन पॅसेज ऍक्टिव्हिटी 1 2 मार्काला असेल, दुसऱ्या पॅसेजमध्ये 2 मार्काला असेल, अनसीनमध्ये 2 मार्काला असेल, म्हणजे 6 मार्क झाले. आणि शिवाय याच्यापैकी एक ऍक्टिव्हिटी कवितेत सुद्धा 2 मार्काला असणार, म्हणजे 8 मार्क झाले. लक्षात दे का बघा? पहिला प्रश्न म्हणजे 8 मार्काचा अभ्यास आपला होणार. समजते का? म्हणजे या प्रकारे तुम्ही लक्षात घ्या. ठीक आहे. उदाहरण म्हणून आपण आता बघूया या बोर्डाच्या पेपरला काय पडलंय. ऍक्टिव्हिटी 1 फॉर एक्झाम्पल बघा. राईट इथं पडलेला प्रश्न घेऊया आपण. रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ऍक्टिव्हिटीज. ऍक्टिव्हिटी 1 कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस. राईट डाउन कम्प्लीट द फॉलोइंग sentences. 2 मार्कासाठी आहे. 4 वाक्य दिलेली आहेत. फर्स्ट सेंटेन्स, द रायटर्स हाऊस वॉज इन. द रायटर्स हाऊस वॉज इन. The writer's house was in ... आणि प्रश्न आहे complete the following sentences. शोधा आणि सांगा उत्तर पॅसेजमध्ये. पुस्तक सांगा. बरोबर. काय उत्तर आहे? द कॉर्नर ऑफ कॅम्पस. अ कॉर्नर ऑफ द कॅम्पस. इन अ कॉर्नर ऑफ. इन अ corner of. In a corner of the campus. अर्धा मार्क सुरू झाला. बरोबर. आता द सेकंड द ऑफिसर्स क्लब वॉज. तिथंच खाली उत्तर आहे. लगेच ज्याला वाचायला येते, लक्षात घ्या, ज्याला वाचायला येते ना त्याला अवघड जाणार नाही. त्यामुळे आणि शोधायला आलं पाहिजे. ते शोधायचं आहे पॅसेजमध्ये. द रायटर्स बघा. द ऑफिसर्स क्लब वॉज. नेक्स्ट द ऑफिसर्स क्लब वॉज. डॉट. हां शोधा लगेच. द ऑफिसर्स क्लब वॉच. तिथंच आहे. कंप्लीट करा वाक्य. सापडलं का? काय? हां वॉल ऑफ गार्डन. पण त्याच्या अगोदर वाक्य आहे ना, ॲडजस्टंट टू द बाउंड्री वॉल ऑफ आवर गार्डन. इथं लिहा लागेल adjacent. Adjacent. ADJA. Adjacent to the boundary. To the boundary wall of our garden. Boundary
all of our garden. It was a few days into third. It was a few days in. It was a few days into. सेकंड पॅसेज मध्ये बघा. It was a few days into. आहे बघा दुसऱ्या पॅराग्राफमध्ये चौथ्या ओळीला आहे. इट वॉज अ फ्यू डेज इन टू द पूजा वॅकेशन. द पूजा वॅकेशन. पूजा वॅकेशन. करेक्ट. नेक्स्ट fourth. A group of langurs had made their den in. A group of langurs. Langurs had made their den in. Den in had made their den in dot dot dot. पहिल्याच पॅसेज मध्ये शेवटून दुसरी ओळ आहे. सेकंड लास्ट लाइन. Then in. काय उत्तर आहे? An aswatha tree nearby. An aswatha. An aswatha. 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 An aswatha tree nearby. किती मार्क? 2 मार्कासाठी एवढा. If you read properly the passage and if you find properly the sentences, you will complete the sentence properly. Understand? The question, you should know the nature of the question. स्वरूप प्रश्नाचं माहीत असेल तर पॅसेज कुठला तर पडेल ना. मग मला प्रश्नाचा अर्थ समजला की वाक्य पूर्ण करा. मग वाक्य पूर्ण करा कारण मला प्रश्नाचं स्वरूप माहिती. म्हणजे हे माहीत असेल तर तुम्हाला मार्क्स मिळणारच. 2 मार्क म्हणजे टोटल किती झाले? 8 मार्क. आता याच्या जागेवर जर समजा ही ॲक्टिव्हिटी नसता, दुसऱ्या पॅसेजमध्ये ॲक्टिव्हिटी पडली ट्रू ऑर फॉल्स. आता तो टॉपिक आपल्याला नाही आहे. शासनाने आपला टॉपिक तो काढून टाकला आहे. बोली 4.2 हा टॉपिक आपला काढून टाकलेला आहे. आपल्याला अभ्यासाला नाही आहे आता तो. पण इथं पडलेला पॅसेज तो आहे बोली, कारण त्यावेळेला काढलेला नव्हता. बरोबर आहे का? आता त्या मुलांना तो होता टॉपिक बोली आणि तो दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये ट्रू ऑर फॉल्स ही ॲक्टिव्हिटी पडलेली आहे 2 मार्कासाठी. ॲक्टिव्हिटी 1 आपल्याला 30 वेळा जमणार चूक किंवा बरोबर. लक्षात येते का? मग समजा अनसीन पॅसेज म्हणून मी त्याच्याकडे पाहिलं तर लिहिता आलं पाहिजे का नाही? आता पुस्तकात अनसीन पॅसेज म्हणून बघा, काढा 4.2. चला 4.2 काढा. हां 4.2 बोली. त्यातला पॅसेज घ्या. कोणता पॅसेज आहे बघा. At birth the child was very fair and pretty.
ऍक्टिव्हिटी 1च आहे, 2 मार्कासाठी आहे. प्रश्न कसा पडलाय बघा. राईट वेदर द फॉलोइंग सेंटेन्सेस आर ट्रू ऑर फॉल्स. राईट वेदर the following sentences are true or false. दोन मार्क. किती मार्क आले? 2 मार्क. अनसीन पॅसेज म्हणून अभ्यासणार आहे आपण. पण मला माहित नाही पॅसेज कुठला पडलाय, पण त्याच्याकडे आता तुमच्याकडे आहे. पण आता अनसीन म्हणून बघूया आपण त्याला काय हरकत आहे. 2 मार्क. आता पॅसेज कुठला पडलाय बघा. ॲट बर्थ द चाइल्ड वॉज व्हेरी फेअर अँड प्रेटी. इथून बट रामलाल वॉज वरीड अबाउट बोली. शी हॅड नायदर गुड लुक्स नॉर इंटेलिजन्स. इथपर्यंत या. अनसीन पॅसेज लक्षात घ्या. सापडला का? हां. ॲट अ बर्थ द चाइल्ड वॉज व्हेरी फेअर अँड प्रेटी. आता यांनी 2 मार्कासाठी, किती मार्कासाठी? 2 मार्कासाठी 4 प्रश्न दिलेले आहेत. म्हणजे अर्ध्या मार्कला ट्रू ऑर फॉल्स आहे. फर्स्ट सेंटेन्स आहे बघा, लाईनवर बोट ठेवा, मी वाक्य वाचतो. ॲट बर्थ द चाइल्ड वॉज व्हेरी फेअर अँड प्रेटी. ट्रू ऑर फॉल्स? ट्रू. वाक्य तिथंच आहे, वाक्यात काय बदल पण नाही, म्हणजे ट्रू. काय उत्तर? ट्रू. बरोबर आहे. फक्त डोळेच तिचे राहिले होते, बाकी सगळं त्या स्मॉल पॉक्सनी तिच्यावर अटॅक केलेला होता. सगळा देवी रोगाने तिचा चेहरा भरून टाकलेला होता. लक्षात. इथं काय आहे? ट्रू. रामलाल स्त्री Ramlal's 3 elder daughters. 3 elder daughters. 3 elder daughters were bad looking. Comma, unhealthy girls. Stop. सांगा ट्रू ऑर फॉल्स. इथं वेअर बॅड लुकिंग म्हणलंय, अनहेल्दी म्हणलंय, आणि तिथं वाक्यात काय गुड लुकिंग आणि हेल्दी आहे बघा. दे वेअर गुड लुकिंग अँड हेल्दी आहे का बघा वाक्य पुस्तकात, आहे ना. दे वेअर, त्या मुली कशा होत्या? चांगल्याच होत्या आणि हेल्दी होत्या. पण इथं बॅड म्हणल्यामुळं वाक्यात बदल आला. इथं लक्षात येते. म्हणजे इथं काय ना, हो, बट रामलाल वॉज वरीड अबाउट बोली. बट रामलाल वॉज वरीड अबाउट बोली. रामलाल वॉज वरीड अबाउट बोली. बघा वाक्य खाली काय. ट्रू. ट्रू. करेक्ट. ट्रू. अंडरस्टँड. ट्रू ऑर फॉल्स. ऍक्टिव्हिटी 1 मग पहिल्या पॅसेजला पडेल किंवा दुसऱ्या पॅसेजला पडेल किंवा आणखी पॅसेजला पडेल. मला नेचर ऑफ द क्वेश्चन समजलंय की चुकी बरोबरचा प्रश्न पडला की त्याच्यात शोधायचे खाली आणि प्रश्नाचं उत्तर द्यायचे. ती बरोबर असू शकते. बरोबर. ट्रू ऑर फॉल्स. कंप्लीट द सेंटेन्स. जॉईन द सेंटेन्सेस. फिल इन द ब्लँक्स. हू सेड टू हुम. कोण कोण असं म्हणाले. WH टाईप क्वेश्चन छोटे असू शकतात. फॉर एक्झाम्पल बघा, जर समजा मी पहिल्या पॅसेजमधलं विचारलं तुम्हाला की व्हॉट वॉज द रायटर्स फादर. रायटर्स फादर कोण होते.
तर काय सांगणार? वॉज अ मेडिकल प्रोफेशनल. ठीक आहे, सिम्पल क्वेश्चन, 1 मार्क मिळणार. WH टाईप क्वेश्चन असू शकतो, येस नो टाईप क्वेश्चन असू शकतो. म्हणजे असे सोपे प्रश्न, सिम्पल फॅक्च्युअलचे क्वेश्चन्स ॲक्टिव्हिटी 1 साठी असू शकतात 2 मार्काला. आपल्याला लिहिता आले पाहिजे. ओके, समजलं? ॲक्टिव्हिटी समजली? स्टॉप.